राणूबाई, तुमची कहाणी ऐका. आज आहे पौष महिन्यातील रविवार, सूर्यनारायणाचे व्रत करण्याचा दिवस. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य राणूबाईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावी सुद्धा लागते. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य राणूबाईची कथा सांगणार आहे. तर तुम्ही देखील श्रवण करा आणि तुम्ही देखील वाचन करू शकता. आटपाट नगर होतं. त्या एक नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणण्यास रानात जात असे. तेथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्याला विचारलं, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्वारी न बोलता उठावं, सचेल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावी, संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरणांची खीर, लोणकढत तूप असावं, मेहूर जेवू सांगावं, असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठवलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरिबाच्या घरी तुमच्या मुली कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाली, बटीक करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं वसावयास पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी घ्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघून गेला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाट दिला. पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणीही दिलं. गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं विचारलं, समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकून घेतली नाही ती गरीब झाली, दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलांना श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदित्वारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारांना घेऊन या. परसदारांना घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितले. वाटेत जात असताना सूर्यनारायण माळाच्या रूपाने आला व हातातला कोहळा काढून नेला. घरी जाताच आईने विचारलं, मावशीने काय दिलं? दैवाने दिलं पण कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीने दिलं पण ते सर्व नेलं. दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. न्हाऊ माखू घातलं, नेसायला पितांबर दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपात आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवाने दिलं पण कर्माने नेलं. तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पाहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेऊन त्याला योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होणा मोहरांनी भरून दिला वर सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला.
त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीने दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. 5व्या आदितवारी आपण उठली, तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ माखू घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाचं भाग्य आलं. राजाने छत्रचांबर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी यायला निघाली. एकमेकींना बहिणीने आहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण लही पान वाढून घेतलं. तूच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला, डोंगारा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हतं. वाटेने एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बसवलं. तो मोळी म्हणाला, तुझी कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला. राणीने 6 मोती घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठं भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यास एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीने तो उतणार नाही, मातणार नाही त्याची कबुली करून घेतली व मगच वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकवण्यास बोलवलं. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यावर काय फळ. काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्यालाही वसा सांगितला. तिसऱ्या मजले स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं, आपलं पानही वाढून घेतलं. कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला, म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणेच कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकल्यास एवढं फळ, तर वसा घेतल्यास फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. 4थ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलाला, राजाला वाढलं. आपण वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. कानाडोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. फालता होता तो उताना केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. षड्स पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागवले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं, डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यांवरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाला, राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांनाही होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.